गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते। शेगावाच्या पुण्यभूमीवर चैतन्याचा झरा वाहिला। मैं उमेश रोनकर यहाँ पे गजानन महाराज मंदिर उत्सव समिति की तरफ से स्वागत करता हूँ। जय गजानन। संस्कृत आणि संस्कृती यांच्या प्रेमामधून वेदांचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या डॉक्टर सुचेता परांजपे यांच्याविषयी 2 सुवर्ण पदके घेऊन मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थिनींना विज्ञान शाखेत प्रवेश घेता आला असता, परंतु संस्कृत भाषेचा अभ्यास करावा ही त्या परमात्मा परमेश्वराचीच इच्छा। डॉक्टर परांजपे यांनी वैदिक स्टडीज हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। MA झाल्यानंतर त्यांनी लगेच या विषयामध्ये UGCची फेलोशिप घेऊन PhD पूर्ण केली। त्यांनी पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये संस्कृत आणि इंडिओलॉजी या 2 विषयाच्या प्राध्यापिका म्हणून प्रभावी काम केले। भांडारकर इन्स्टिट्यूटच्या महाभारत प्रकल्पामध्ये त्यांनी आपले योगदान दिले आहे। एडिशन कल्चरल इंडेक्समध्ये त्यांनी काम केले। अमेरिका आणि जर्मनीत देखील त्यांनी वेदांविषयी आपला ठसा उमटवला आहे। वेदांविषयी प्रचार आणि प्रसाराचे काम वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस आणि सेमिनारपर्यंतच मर्यादित न ठेवता त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत वेदांचा प्रसार व प्रचार करण्याकरिता भाषण, लेखन, वक्तृत्व अशा पद्धतींचा वापर करून वेदांविषयी माहिती देतात। त्यांना भावलेल्या वेद त्या लोकांपर्यंत तेवढ्याच निष्ठेने पोहोचवतात। वेद हा आपला वारसा आहे आणि आपण सर्वांनी वेदांकडे पुन्हा एकदा बघायला हवे असे त्या कळकळीने सांगतात। वास्तविक वेदांविषयीच्या आक्षेपांना कशा प्रकारे उत्तर द्यावे असे त्यांना विचारले असता त्या म्हणतात, आपण वेदांचा अभ्यास करत असतानाच आपल्या मनातील अनेक आक्षेप आणि शंका आपोआप दूर होतील। त्यामुळे आपण स्वतः वेद वाचले पाहिजेत, वेद शिकले पाहिजेत। विदेशांमधील विद्यार्थ्यांना जाऊन शिकवण्यापेक्षा आपल्याच देशातील आपल्या बांधवांना शिकवण्यामध्ये एका साधनेची अनुभूती आणि वेगळाच आनंद असल्याचे त्या नमूद करतात। आपल्या या कार्याविषयी सांगताना त्या आपल्या गुरु आणि शिष्य अशा दोघांच्याही ऋणी असल्याचे सांगतात। गुरु शिष्य योग अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्याबद्दल त्या कृतज्ञ आहेत। डॉक्टर परांजपे ऑनलाईन वेबिनार्स यासोबतच सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मचा वापर करून जनसामान्यांपर्यंत वेद पोहोचवण्याचे काम करतात। लोकांमध्ये वेदांविषयी मोठ्या प्रमाणावर कुतूहल निर्माण व्हावे, वेदांविषयी आपली असलेली वर्ग, समाज आणि संख्या वाढत आहे।
भारतीय संस्कृतीच्या या अमूल्य ठेव्याला सुवर्ण दिवस प्राप्त करून देण्याची डॉक्टर परांजपे यांची इच्छा आहे. तर चला आपणही या वेदांच्या ज्ञानगंगेच्या ओघात वाहून जाण्याचा प्रयत्न करूया. हॅलो, मी डॉक्टर परांजपे चौधरी सर मॅडम यांना विनंती करतो दीप प्रज्वलनसाठी पुढे वर यायचं आहे. आपण लगेच कार्यक्रम सुरू करू, दीप प्रज्वलन करून घेऊ. मी नगरसेवक आपले जेवढे त्यांनी दीप प्रज्वलन या. अशोक भाऊ, प्रमोद भाऊ या ना. भक्तांना तारायला एक पुण्यात्मा अवतरला, माझा गजानन प्रगटला, माझा. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. नुकताच या ठिकाणी महाराजांना हार अर्पण करून आपण दीपप्रज्वलन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्वांना आनंदाची बातमी अशी आहे की नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या ओझर नगर परिषद निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित सर्व नगरसेवक आणि नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपलं सर्वांचं गजानन महाराज मंदिर उत्सव समितीतर्फे सर्वांचं आपण स्वागत करूया. तर मी आपल्या मंडळाचे जेवढे पण पदाधिकारी आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन आपण एक एक सत्कार यांचा करणार आहोत. आपले पहिल्यांदाच नगरपालिका झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नगरसेवकांचा गजानन महाराज मंदिर उत्सवकडनं सत्कार होणं, त्यांचं कौतुक करणं आपलं कर्तव्य होतं. मी चौधरी सरांना विनंती करतो मॅडमचा सत्कार करायचा आहे. एक फूल आणि गुच्छे. आणि आमचा एक कार्यकर्ता निलेश गजबैये यांनी गजानन महाराजांची एक पेंटिंग बनवली आहे, ती त्यांना मॅडमला द्यायची आहे. एक जर जोरदार टाळा झाला पाहिजे. त्यांनी त्याच्या स्वतःच्या हाताने ती पेंटिंग बनवलेली आहे गजानन महाराजांची. त्यांना डॉक्टर परांजपे मॅडमला सुपूर्द करायची आहे. एक जर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे निलेशसाठी, मॅडमसाठी. एकदा जोरदार टाळ्या आपल्या गेस्ट ऑफ ऑनर हरबीर चौधरी सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हरबीर सर यांचा जन्म उत्तर प्रदेश बागपतमध्ये झाला. एका गरीब कुटुंबात म्हणजे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी नंतर इंडियन एअरफोर्समध्ये कार्यरत राहिले आणि खूप चांगली संस्था जिचं नाव लौकिक पुऱ्या महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये अशी 2012 साली विमाननगरमध्ये एक संस्था त्यांनी सुरू केली, गोल्डन डेज. त्याच्यानंतर एक शाखा दिंडोरीला एक तपोवनात पण सुरू केली आहे. एकदा चौधरी सर आणि चौधरी मॅडमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे मार्गदर्शक मोहनजी लडे जे गुजरातून आलेले खास या कार्यक्रमाला, त्यांना विनंती करतो चौधरी सरांचा सत्कार करायचा आहे. भाऊ पटकन या. हॅलो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे किड्स चौधरी सरांसाठी. मी आशुतोष हाबूला विनंती करतो एक स्तोत्राने आपला सुरुवात करायची. पुढे घे.
या कुन्देन्द्रुतुषारहा रथबला या शुभवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुदेवी देवै सदा वन्दिता सामान् पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा निशेषजाड्यापहा. सर्व विद्यार्थी बाळगोपाळ सर्वांना विनंती आहे की कृपया आपण शांतता पाळायची आहे. आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहोत. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघतो आहोत ते म्हणजे आपल्या वेदांची ओळख. जे 4 वेद आपल्याला सर्वांना परिचित आहेत, या 4ही वेदांची ओळख सविस्तरपणे आपल्याला आपल्या सुचिता परांजपे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. ते आपल्याला खूप छान पद्धतीने समजून सांगणार आहेत. आपण त्याचा सर्वजण आनंद घेणार आहोत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी गजानन महाराजांचा एक हे करूया. श्री गजानन महाराज की, श्री गजानन महाराज की, श्री गजानन महाराज की. नमस्कार. अगजानन पद्मार्कं गजाननम अहर्निशम अनेकदंतं भक्तानां एकदंतं उपासमहे. गजानन महाराजांना वंदन करून मी माझं पुढे बोलणं चालवणार आहे. त्याच्यापूर्वी एक छोटीशी सूचना मागच्या लोकांसाठी, जे वरती बसली आहेत मुलं, हळू बोला आणि दंगा करू नका प्लीज. मी सुरुवातच आज असं करते. खरं म्हणजे माझा वेगळा प्लॅन होता, पण बरीच मुलं इथे आहेत तर मला असं वाटलं मी लहान मुलांच्या गोष्टी वेदातल्या सांगूनच सुरुवात करावी. ऋग्वेद हे नाव तुम्हाला माहीत आहे. इथे एक मुलगा आहे ज्याचं नाव ऋग्वेद आहे, तो मला भेटला, पण मला माहिती नाही त्याला स्वतःच्या नावाचा अर्थ माहिती आहे का नाही. वेद म्हणजे ज्ञान आणि ऋक् म्हणजे मंत्र. मंत्रांच्या मार्फत जे ज्ञान एकत्र आलं त्याला ऋग्वेद म्हणतात. जे बोलतायत त्या मुलांना वेद किती आहेत माहिती आहे का? ओरडून सांगा. 4. अगदी बरोबर आहे. 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आपण सगळ्यात आत्ता घुसणार नाही आहोत. मी थोडंसं ऋग्वेदाबद्दल बोलीन, पण तत्पूर्वी खरंच तुम्ही कोणी उपनिषद हा शब्द ऐकलाय का रे? मुलांना विचारते मी, कोणी उपनिषद हा शब्द ऐकलाय का? ठीक आहे, मग आज मी तुम्हाला सांगते. या वेदांचा जो शेवटचा भाग आहे त्याला वेदांत किंवा उपनिषद असं म्हणतात. आणि या उपनिषदातल्या काही 1-2 गोष्टी तरी मी आज इथे आधी सांगणार आहे, कारण त्या लहान मुलांच्या संदर्भातल्या आहेत. सगळ्यांना मराठी समजतं का हिंदी? ठीक आहे, मराठीतच बोलीन मग. पहिली गोष्ट आहे सत्यकाम जाबाल नावाच्या मुलाची. नाव किती छान आहे पहा, सत्यकाम. ज्याला फक्त सत्याची इच्छा आहे तो सत्यकाम. आणि या उपनिषदामध्ये असं सांगितलं आहे की त्याची आई कुणाकडे तरी दासी होती. आता आपण खूप वाचतो 12वीत कोणीतरी मुलगी मेरिटला आली, तिची आई धुणं भांडी करून तिला शिकवलं वगैरे वगैरे. त्या काळीसुद्धा असं होतं. ही दासी होती जबाला आणि तिच्या मुलाला तो आईला म्हणाला, मला शिकायचं आहे, मला तू गुरुकुलामध्ये घाल, मला तू चांगल्या शाळेमध्ये पाठव. तेव्हा इतकं सोपं नव्हतं. हा मुलगा गेला गुरुकुलात आपणहून एकटा आणि म्हणाला,
गुरुजी मला शिकायचं आहे, मला तुमचा शिष्य करून घ्या. ते म्हणाले, अरे शिष्य करून घेण्यासाठी, शाळेत ॲडमिशन करून घेण्यासाठी तुम्ही संपूर्ण नाव तरी सांगाल ना. तुझं संपूर्ण नाव काय? तो म्हटला, मी सत्यकाम, माझ्या आईचं नाव जबाला, मला नाही माहिती माझ्या वडिलांचं नाव. तेव्हा त्यांनी काय म्हटलं माहिती आहे? ते म्हणाले, तू खरा सत्यकाम आहेस, तू खरं बोललास, तू कुठल्याही वडिलांचा मुलगा असू दे, तू कुठल्याही जातीचा जमातीचा असू दे, तुझी शिकायची तळमळ बघून मी तुला गुरुकुलात घेतो. म्हणजे किती पूर्वीपासून आपल्याकडे ही कल्पना आहे की शिक्षण हे झालंच पाहिजे. इनफॅक्ट उपनयन किंवा ज्याला आपण मुंज म्हणतो ते काय आहे माहिती आहे तुम्हाला? गुरुकुलात प्रवेश करताना करायचा संस्कार. ठीक आहे, म्हणजे आपण जसं शाळेत जाताना ॲडमिशन घेतो, ऐकू येत नाही, हिंदी में बोलिए, ओके, कोशिश तो ज़रूर करूँगी. तो जैसे हम लोग स्कूल में जाते समय फॉर्म्स वगैरह भरते हैं, वैसे ही उपनयन संस्कार होता था. ठीक है, तो फिर सत्यकाम जाबाला का उपनयन संस्कार हुआ और उनके गुरु ने उनको बोला, उसकी ओर देखा, ये लड़का तो शायद इतर बाकी लोगों से थोड़ा अलग है, हटके जिसे बोलते हैं, तो क्या करें अब? उन्होंने कहा, हे सत्यकाम जाबाल, इधर आओ, ये मेरे पास 200 गाय और बैल है, इन्हें लेके जाओ, जंगल में उनके साथ रहो, और जब तक 200 के 2000 नहीं होते तब तक वापस मत आना. तो मतलब क्या हो गया? ये अकेला इनके साथ जंगल में गया, वहाँ रहा, उनकी सारी उन्होंने मरम्मत की सत्यकाम ने, और सो मच सो कि फॉरगेट अबाउट 2000, 4-5 हजार ये गाय बैल हो गए. इसके दौरान जब वो जंगल में रहता था, मालूम है उसे किसने सिखाया? कभी हंसों का जोड़ा देखता था, उनसे कुछ सीखा. कभी कुछ पेड़ वगैरह होते थे, उनसे कुछ सीखा. कभी मगरमच्छ से, उनसे भी सीखा. इसका मतलब क्या है? हम जिसे पर्यावरण बोलते हैं, पर्यावरण के जरिए गुरु ने उसको सब शिक्षण दिया. और वो जब वापस आया 10 साल बाद, गुरु बोले, सत्यकाम, अब तुम्हें कुछ ज़्यादा सीखने की ज़रूरत नहीं है, तुम्हें तो ब्रह्म अपने आप ही समझ गया है. तो देखो क्या है मतलब कि निसर्ग में, पर्यावरण में, अपने आसपास जो पेड़, पक्षी, पशु, नदी, पर्वत है, उनसे सीखना चाहिए और उनका आदर करना चाहिए. ठीक है ना? आजकल वही लोग हमें बताते हैं, हम लोग पंचमहाभूत से इनका संदर्भ देते हैं. दूसरा एक लड़का जो मुझे इससे भी, सत्यकाम से ज़्यादा भी अच्छा लगता है और मुझे आनंद है, मला छान वाटतंय, ही मागणं मुलं मराठी बोलली म्हणून सांगते की अशा विषयावरच्या भाषणाला इतकी लहान मुलं मी पहिल्यांदा बघितली. आणि तुमच्या आत्ता नुसतं तुमच्या कानावरनं जाईल, पण कधी ना कधी ते कानातून मनात शिरेल याची मला 100% खात्री आहे. तेव्हा लक्ष देऊन ह्या गोष्टी ऐका. तर हा जो मुलगा आहे, ह्याचं नाव आहे नचिकेत. नाव ऐकलं असेल तुम्ही, नचिकेत नाम आज भी लोग रखते हैं. एंड नचिकेत, इसका लिटरल मीनिंग है न चिकेत, जिसे कुछ पता नहीं था. छोटा बच्चा है, उसे कुछ सीखना था, तो वो सीधे वैवस्वत यम के पास गया सॉरी, और उसे बोला कि नहीं, यम घर में नहीं था, तो ये 3 दिन वहाँ रहा, बाहर ही, घर के बाहर. जब यम वापस आया तो उसने देखा और उनकी पत्नी बोली, ये छोटा सा बच्चा 3 दिन आपसे कुछ सीखने के लिए रुका है.
यम बोला अच्छा, मैं उसका आदर करता हूँ। ये बटू है, जिसे सीखने की इच्छा है, ऐसा ये बटू है। और यम ने उसको बोला बच्चे हम खुश हैं, तुम 3 दिन यहाँ रुके हो, तुम्हें 3 मैं ब्लेसिंग्स देता हूँ, आशीर्वाद देता हूँ, जो भी चाहिए मांग लो। छोटा बच्चा है, और जब यहाँ आया तो उसके पिताजी के साथ कुछ छोटा झगड़ा हुआ था। तो पहले आशीर्वाद से ये बोला कि जब मैं वापस जाऊंगा प्लीज़ मेरे पिताजी मुझसे पहले जैसा प्यार करने लगेंगे। कितना आई मीन इट्स सो ह्यूमन यू नो, कि ये इसकी पहली इच्छा है। दूसरे वर्ष से या आशीर्वाद से ये बोलता है लड़का 8 साल का, तुम्हारे जैसा, किसी के पास मोबाइल नहीं था उस टाइम, और कोई बोलता है, और ये लोग मुझे कई बच्चों के मुख पर, चेहरे पे मोबाइल का लाइट दिखाई दे रहा है अभी भी, लेकिन फिर भी ठीक है। वो बोला कि मुझे कुछ यज्ञ अग्नि के बारे में सीखना है। यम ने उसे वो भी सिखाया। और यम बोले तुम्हारी इतना जिज्ञासा मतलब जानने की इच्छा, क्वेस्ट, इतनी जिज्ञासा है, तो ये जो अग्नि है इसे आज से लोग नचिकेत अग्नि कहेंगे। और बोले अब तीसरा वर्ण क्या है? नचिकेत बोला देखो, कई लोग बोलते हैं कि आत्मा है, कई लोग बोलते हैं आत्मा में कुछ नहीं है, सारा झूठ है। तो क्या तुम बता सकते हो? क्योंकि यम तो मृत्यु की देवता है। तो इसके बाद, मृत्यु के बाद आत्मा का क्या होता है ये आप ही बताइए। अब देखो 8 साल का बच्चा, तो यम बोला अरे ये मत मांगो, मैं तुम्हें सोना देता हूँ, चांदी देता हूँ, ये देता हूँ, वो देता हूँ। और ऑल द चिल्ड्रन प्लीज लिसन टू दिस। नचिकेत टोल्ड यमा न वित्तेन तर्पणीयो मनुष्यः, यू आर ट्राइंग टू ब्राइब मी with a lot of wealth, but I am not a one who can be bought with money. I want knowledge. And that is what you should learn. And please remember, these are the stories which come from Vedic literature, which was composed at least 4,000 years before today. Especially Rigveda, उसकी रचना 5,000 साल पहले हुई है, और उसके अनेक हमारे पास एविडेंस भी है, कॉन्क्रीट एविडेंस है। तो सोच लीजिए कि अपनी जो परंपरा है वो कितनी उज्जवल है, हमारी जो विरासत है वो कितनी महान है, और हमें उसके बारे में सुनना, पढ़ना और उसका मनन करना कितना ज़रूरी है, ये सोचिए। अब मैं ऋग्वेद के पास जाती हूँ। ऋग्वेद मतलब वो बच्चा नहीं जो ऋग्वेद नाम का है, लेकिन ऋग्वेद ग्रंथ के बारे में बोलती हूँ कि वेद का मतलब होता है ज्ञान, और ऋग का मतलब होता है मंत्र। ओके, तो ऋग वेद यानी मंत्रों से जो इकट्ठा हुआ वो ज्ञान। हमें लगता है कि प्राचीन जमाने के लोग, जिन्हें हम ऋषि कहते हैं, और ऋषि कौन होते हैं? जो साक्षात्कारी होते हैं, उनके सामने सब कुछ होता है और उन्हें मानो कि ज्ञान का साक्षात्कार होता है। और वो ऋषि जो लिखते थे कई देवताओं के बारे में, उसे हम मंत्र कहते हैं। अब सपोज विश्वामित्र ऋषि ने सवित्रु के लिए, सवित्रु मतलब राइजिंग सन, 10 ऋग यानी मंत्र लिखे, तो वो जब सारे इकट्ठे हो गए एक पोएम में, उसे हम बोलते हैं सूक्त, पुरुष सूक्त, श्री सूक्त। यू मस्ट हैव हर्ड दीज नेम्स, राइट? एंड व्हाट इज सूक्त? सु उक्त। सु इज गुड एंड उक्त इज जो कहा गया है वो उक्त। जैसे बाद में हम सुभाषित बोलते हैं
सुभाषित नाम का भी एक वाङ्मय प्रकार होता है, उसी तरह ये सूक्त होते थे। इन सूक्तों में आपको कल्पना भी नहीं होगी, इतने अच्छे अच्छे विषय है। इसमें धर्म है, संस्कृति है, यज्ञ के बारे में बहुत कुछ लिखा है। उससे उन जो सूक्त है उनसे हमें अपना उस समय का सामाजिक जीवन समझता है। इतिहास, भूगोल, तत्वज्ञान, ज्ञान, विज्ञान, विज्ञान यानी सायन्सेस, everything we come to know through Rigveda. And that is why reading and knowing about Rigveda is like reading and knowing about our ancient Indian heritage. आजकल AI का ज़माना है ना? सारे बच्चे चैट जीपीटी वगैरह जो मुझे बिल्कुल समझता नहीं है और समझाना भी नहीं चाहिए मुझे, आई एम नॉट इंटरेस्टेड, बट everybody is talking about AI. And I always tell, they said AI will change the world. And I said, for me also, AI had changed my life. And what is that AI? Ancient India. Whatever that AI has taught me is amazing. And believe me, like I told you the stories of Nachiketa and Katha, there are many such boys, I would call them boys, they are hardly 8 and 9 years old, who have learned. Not only that, I talked about Rishis, but in Rigveda, there are some सूक्तास जो स्त्रियों ने कंपोज किए हैं। अपाला, श्रद्धा, इंद्राणी, बहुत सारे हैं। 21 सूक्ता ऐसे हैं जो women have composed them. Did you know that Rigveda has suktas which are composed by women? Nobody, we never knew that. I mean, even I didn't know till I actually, जब तक मैंने ऋग्वेद पढ़ा नहीं, उनके बारे में सोचा नहीं, सुना नहीं, तब तक हमें भी मालूम नहीं था। और इसलिए ये ज़रूरी है। क्या लोग बोलते हैं फेमिनिज्म एंड वॉट एवर यू नो, स्त्री मुक्ति। क्या स्त्री मुक्ति है? अरे ऋग्वेद की औरतों की ओर देखेंगे तो वो पहले से ही मुक्त है, उन्हें कुछ स्त्री मुक्ति वगैरह चाहिए ही नहीं। यहाँ आई कैन इवन सी सम यंग गर्ल्स। सो लेट मी टेल यू कि एक स्वयंवर नाम का विवाह का प्रकार होता था, मालूम है आपको? वो कन्या आएगी हाथ में वरमाला लेके और एक एक राजा या जो भी कोई हो उसमें से कहेगी ये बहुत ऊंचा है, ये अच्छा नहीं दिखता, ये कम सीखा है, ये नहीं चाहिए मुझे। And she would choose her own husband of her own choice. क्या आज के लोगों को, आज की लड़कियों को, सारे लड़कियों को ये चॉइस है? मेरे ख्याल से नहीं है। और इसीलिए स्वयं वर कहते हैं। और सबसे अच्छी बात ये है कि पुरुषों के लिए स्वयंवर नहीं होता, दे आर चोजन बाय द वीमेन एंड देन दे मैरी हर। ठीक है ना? तो वीमेन के बारे में इसलिए बताया कि सोसाइटी कितनी प्रगत थी ये हमें समझना चाहिए। वहाँ विज्ञान था, मतलब यू विल बी सरप्राइज, एस्ट्रोनॉमी के इतने सारे सिद्धांत हमें ऋग्वेद में मिलते हैं। लेकिन बात यह है कि हम खुद नहीं जानते हमारे साइंस के बारे में। अगर मैंने कहा कि सूर्य ग्रहण का पहला उल्लेख, द फर्स्ट एवर रेफरेंस टू सोलर एक्लिप्स ऋग्वेद में है, मिलता है, तो हाउ मेनी ऑफ यू विल बिलीव मी? प्रोबेबली नो वन, बिकॉज हमें आज भी कई लोगों को पता नहीं है कि व्हाट इज द साइंटिफिक बैकग्राउंड बिहाइंड अ सोलर एक्लिप्स। बट दीज पीपल न्यू दैट, दे न्यू सोलर कैलेंडर्स, दैट इज the way earth rotates around herself and goes around the sun, lunar calendar, vatsara, parivatsara, many types of calendars they had. Not only that, sir, but I'm so surprised that aajkal, I think this year also we are going to have adhika maas, 13th month जो आता है, हर 3 साल के बाद 13th मंथ आता है। और इसीलिए मराठीमध्ये आम्ही म्हणतो की एखाद्याची फार गडबड झाली, म्हणजे त्याचं फार पंचायत झाली की त्याचे 3:13 वाजले. 3:13 वाजले म्हणजे काय? कधी विचार केला आपण?
तर 3 वर्षांनी येणारा 13वा महिना हा घातक असतो असं म्हणतात. त्याला मला वाटतं उत्तर हिंदुस्थानात सुद्धा मलमास कहते हैं. ठीक है. नाउ अबाउट मून, मैंने कहा कि चांद्र गणना भी होती थी. मून के लिए दूसरा शब्द है माँ, ओनली माँ. एक चंद्र शब्द तो है ही. चंद्रमा मतलब सेम थिंग यू नो, की जो मून है उसके लिए चंद्र भी है और माँ भी है. जसं मराठीमध्ये आपण म्हणतो काय पोरं बाळं काय म्हणतात. आता पोरं म्हणजेच बाळं ना, किंवा आई कुठे आहे, आतमध्ये असेल. आत म्हणजेच मध्ये, घरात म्हणजेच घरामध्ये, पण असं आपली बोलायची पद्धत असते. तसा तो चंद्रमा. अब लुक ॲट देअर सायंटिफिक थिंकिंग. What is a full moon called in Marathi, Hindi, Sanskrit? Anybody from the backbenchers? Full moon क्या बोलते हैं? मालूम नहीं? पूर्णिमा. ठीक है ना. द संस्कृत वर्ड इज पूर्णमा. ओके. जब माँ यानी चंद्र फुल होता है, पूर्ण रहता है, तो उसे पूर्णिमा कहते हैं. जब वो नहीं रहता है, अमा, अ इज ऑलवेज फॉर नेगेशन, तो नहीं रहता है, तब उसे अमा, अमावस्या भी हम लोग बोलते हैं, तो उसे अमा कहते हैं. और जो हिंदू तिथि के अनुसार मास होते हैं, जैसे कि चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ़ वगैरह, उसे हम मास कहते हैं. क्यों? क्योंकि माँ यानी चंद्रमा की गति पर वो आधारित है. तो जस्ट देखिए कि उनके लिए सब जो स्काई की ज्योतिष बोलते हैं, उन्हें ज्योतिष यानी द ज्योतिर्गोल विच आर देयर इन द स्काई, सो वो भी उन्हें मालूम था. एक बहुत अच्छी बात मैं आज से आपसे शेयर करूँगी. वो ये है कि ऋग्वेद में बहुत सारे सूक्त ऐसे हैं जो क्रिएशन ऑफ द यूनिवर्स के बारे में बहुत कुछ बोलते हैं. पुरुष सूक्त भी वैसे ही है. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे वो भी है. एक नासदीय सूक्त नाम का सूक्त है. उसकी मैं 2 मंत्रों का तुम्हें सिर्फ अर्थ बताऊंगी कि सृष्टि के बिगिनिंग, एट द बिगिनिंग ऑफ क्रिएशन, देयर वॉज नीदर एग्जिस्टेंस नॉर नॉन एग्जिस्टेंस. न सत आसीत न असत आसीत. नाउ ट्राय टू इमॅजिन दिस स्टेट कि देर इज नीदर एग्जिस्टन्स नॉर नॉन एग्जिस्टन्स अँड देर वॉज ओनली तम आसीत तमसा गुळमग्रे. देर वॉज ओनली डार्कनेस, समथिंग लाइक अ ब्लॅक होल मे बी, राइट. अँड आफ्टर दॅट देर वॉज वॉटर विच वॉज फ्लोईंग अँड एव्हरीथिंग वॉज breathing. The water was breathing on its own because there was no air. And then air came. And gradually they tell you how the entire world was created. So please remember that it is not only about religion, it is not only about philosophy, it is also about science and many such wonderful things. There are stories about Indra. Indra was their सेनापति. उनका सेनापति था और युद्धों में वो उनका नेतृत्व करता था. आता हा इंद्र प्रत्यक्ष त्यांना दिसतो समोर, व्यक्ती आहे ती, बरोबर आहे. अग्नी कसं आहे, मी अग्नीशी बोलते की मी तुला तूप देते, तू मला चांगली चांगली मुलं दे. पण सूर्याशी पण मी बोलते, पण इंद्र माझ्या समोर उभा आहे. मग त्याचं वर्णन कसं येतं माहिती आहे? हा खूप उंच आहे, हा सुशिप्र आहे. म्हणजे काही लोकांच्या हनवटीवर खळी असते पहा, त्याला शिप्र म्हणजे हनवटी. हा हिरण्यकेशी आहे. आज सुद्धा हिरण्यकेशी एक गोत्र नाम होता है. अँड हिरण्य इज गोल्ड, केशी इज केस, म्हणजे ज्याचे केस सोनेरी आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ब्लॉन्ड म्हणतो, तसा हा इंद्र आहे. आणखीन एक गंमत, मी आत्ता सांगितलं की 21 स्त्रियांचे लिहिलेली सूक्त ऋग्वेदात आहेत. इंद्र हा तत्कालीन राजाच म्हणायला हरकत नाही. आणि ह्या इंद्राच्या
घरात स्त्री शिक्षण इतकं महत्त्वाचं होतं की इसकी इंद्र मातरहा, उसकी माँ ने भी सूक्त लिखे हैं, इंद्राणी उसके पत्नी ने भी लिखे हैं. नॉट ओनली दैट, इंद्र स्नुषा, स्नुषा इज डॉटर इन लॉ, उन्होंने भी सूक्त लिखे हैं. तो जस्ट सी हाउ वीमेन वेर वेल एजुकेटेड even in those times. So much so that once in one of the other Vedic texts it is said, Athapi asya striyopi mantravidaha asu. This king was so great that not only men but even women knew mantras, that is they knew the Vedas really well. और वेद जानना कोई आसान बात नहीं है. हमारे यहाँ आज भी वेद पाठशाला होती है और वहाँ क्या होता है, कहीं कहीं पाठशालाओं में सिर्फ ऋग्वेद का पठन होगा, ठीक है, और उसे हम कहते हैं वेदी, उसका अपभ्रंश हो गया बेदी. हाँ, तो जो बेदी नाम है वो एक्चुअली वेदी मतलब एक वेद जानने वाले. अभी आपको द्विवेदी का भी पता चला कि जो लोग, जो पंडित 2 वेद जानते हैं वो हो गए द्विवेदी, त्रिवेदी एंड ऑफ कोर्स चतुर्वेदी. चतुर्वेदी इज सच ग्रेट स्कॉलर्स हु नो एवरीथिंग फ्रॉम ऑल द 4 वेदास. Very rare people, but there still are such things. In fact, there are many yajnas. Our names come many times from Rigveda, you know, we don't know that. अटल बिहारी वाजपेयी का नाम तो आपको मालूम ही है. वाजपेयी का मतलब क्या हो गया, मतलब इनके पुरखों ने, किसी ने तो भी वाजपेय या संस्कृत में वाजपेय नाम का यज्ञ किया है, इसलिए उनका नाम वाजपेयी हो गया. केरला में अगर जाओगे तो जो नंबूदरीपाद ब्राह्मण होते हैं उनके नाम सोमयाजी, सोमयाग करने वाला वगैरह होते हैं. तो देखो कि ऋग्वेदिक शब्द, ऋग्वेदिक कल्पना, ऋग्वेदिक ज्ञान हमें आज भी कैसे गाइड करता है. और मैं ये तो नहीं कहूँगी कि अपने अपने बच्चों को वेद पाठशाला में जाने दो, उनको पढ़ने दो, लेकिन उनको थोड़ा सा तो ज्ञान हमारी परंपरा का होना ही चाहिए, होना ही चाहिए, ऐसे मैं आग्रह से कहती हूँ, क्योंकि दे आर आवर फ्यूचर. यू नो समथिंग, आफ्टर आवर जनरेशन, आई एम 74, आफ्टर आवर जनरेशन there will be very few people who will be teaching Vedas or very few people who will be talking about Sanskrit. I know there are at least 100-200 people here. How many have learned Sanskrit? You can raise your hands, please. How many people have learned Sanskrit? Wonderful. Very good. Very good. But see, there are not even 5 people who raise their hands. If this is the situation in 2025, आगे जाके क्या होगा? और इसलिए मुझे आप लोगों को बहुत धन्यवाद देना है कि नॉट ओनली यू अरेंज दिस टॉक बट यू आस्क द यंगर जनरेशन टू कम. जैसे मैं कहती हूँ कि उनको थोड़ा तो संस्कार हो जाए, थोड़ा तो हो जाए. एंड एक्चुअली नेक्स्ट टाइम आई वुड सजेस्ट दैट जस्ट एज आशुतोष जी ने या कुंदेंदु बोला, उसी प्रकार वेद पठन से किसी भी कार्यक्रम की शुरुआत हो जाए, उसका एक अलग सा प्रभाव हमारे मन पे पड़ता है. और इसलिए प्लीज़ रिमेंबर दिस एंड डू दैट सम टाइम इन द फ्यूचर. ओके, अब मैं थोड़ा सा गजानन महाराज के बारे में भी बोलना चाहती हूँ. आपको तो मालूम है, आप सारे गजानन भक्त हैं, ऐसा मैं प्रिज्यूम करती हूँ. और मुझे लगता है कि जब हम उनके बारे में सुनते हैं, पढ़ते हैं, गजानन विजय, इट्स अ वेरी पॉपुलर बुक इन महाराष्ट्र, स्पेशली इन महाराष्ट्र. एंड पीपल व्हेन दे दिस गजानन महाराज भक्त, व्हेन दे मूव आउटसाइड, इवन देयर दे कीप डूइंग दिस. ओके, हम क्या करते हैं?
बस वो जो पोथी बोलते हैं हम, वो एक से शुरू करते हैं और अंत तक पढ़ते जाते हैं, उससे हम सीखते क्या है? हम कुछ सीखते हैं या नहीं? अगर आपको याद होगा जो गजानन विजय रोज पढ़ते हैं, देर आर 2 इन्सिडन्सेस. एका ह्याच्यात सांगितलंय की तुलसीराम नावाचा मुलगा शेगावचा काशीला जाऊन गुरुगृही राहून वेद शिकून आला आणि मोठ्या अभिमानाने यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, मैं वेद बोल सकता हूँ. ते म्हणाले म्हण, आणि त्यांनी वेदपठण सुरू केलं आणि त्यांनी मध्येच थांबवलं. ते म्हणाले नाही, तुझे स्वर चुकतायत. वेदात स्वर असतात, उदात्त अनुदात्त स्वरित, पण त्यांना तेवढी पण चूक समजली हे महत्त्वाचं. का बरं समजली? कारण ते स्वतः वेद शिकले असलेच पाहिजे. जरी त्या पोथीत कुठेही दिलं नसलं. आणखीन एक प्रसंग पोथीतलं मी मुद्दाम सांगते, कारण साधारण लोकांना ते माहिती असतं. ते तैलंगी ब्राह्मण येतात पहा, आणि आजसुद्धा कितीतरी वेळेला पुण्याला आमच्या घरी आलेले आहेत तैलंगी ब्राह्मण एकदा, की आम्ही वेदपठण म्हणतो म्हणून. आणि मी वेदाची असल्यामुळे मी त्यांना सन्मानाने घेतलं, दक्षिणा दिली माझ्या परीने वगैरे वगैरे. पण त्यांनीसुद्धा मंत्रपठणात चूक केल्यावर महाराजांनी सांगितलं की हा मंत्र असा नाही म्हणायचा. म्हणजे काय झालं याचा अर्थ? की त्यांना सगळे वेद माहीत होते. आणि मला गजानन महाराजांच्या बद्दल जे विशेष वाटतं ते असं की आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी म्हणजे गर्व करण्यासाठी कधीही केला नाही. कधीही त्यांनी म्हटलं नाही मला यम येतं, मला त्यम येतं, असं काही नाही. पण चूक दिसली की मात्र त्याला सुधारायचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की समाजातल्या सर्व घटकांना, म्हणजे तो लहान मोठा, कोणी नागपूरचा तो भोसले असेल किंवा हरी पाटील असेल, कोणीही असले तरी सर्वांना समान वापरलं, सगळ्यांना समान भावनेने त्यांनी वागणूक दिली. हे मला फार महत्त्वाचं वाटतं. एक खूप मला वेगळा विचार मांडायचा आहे. मला माहिती नाही तो सगळ्या गजानन भक्तांना पटेल का, पण मी स्वतःही गजानन विजय वाचते, गेले कित्येक 40-45 वर्ष वाचते. आणि आपण ज्याला प्रकट दिन म्हणतो, का म्हणतो ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक दिवशी ते अचानक ते पत्रावळीतली शीतं वेचून खाताना दिसले बंकटलाल आणि त्या वगैरे लोकांना. हे अचानक प्रकट झाले का? तर हे कुठेतरी लपलेलं असेल रत्न, आणि नंतर ते लोकांच्या दृष्टीस पडलं. असं अनेक लोकांबद्दल होतं की आजपर्यंत माहितीच नव्हतं की मैथिली ठाकूर नावाची कोणीतरी एक छोटी मुलगी इतकी सुंदर गाते, पण आता सगळ्यांना ती माहिती झाली. मुख्य मला असा विचार वाटतो, पटतो का बघा तुम्ही लोक, की गजानन महाराज हे एक प्रकारे स्वयंभू होते. स्वयंभूचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते स्वयंभू होते याचा अर्थ असा की कुठल्या तरी गुरुकडे ते शिकलेच असते, पण तरीसुद्धा त्यांचं एकूण वागणं पाहिलं तर त्याच्यामध्ये एक प्रकारची उत्स्फूर्तता दिसते. मला माहिती आहे की ते दिगंबर आहेत, म्हणजे वस्त्र घालत नाहीत म्हणून खूप लोक नावं ठेवतात की हे काय, याला काय अर्थ आहे का. पण आपल्याकडे जैन मुनीसुद्धा श्वेत अंबर आणि दिक अंबर, म्हणजे दिगंबर आणि श्वेतांबर असे 2 असतात. अंबर म्हणजे वस्त्र, श्वेत याने व्हाइट. तो जो वाइट क्लोथ्स पहनते हैं उनको हम श्वेतांबर कहते हैं, और जो कुछ नहीं पहनते उनके लिए दिक, मतलब सारा यूनिवर्स ही उनके लिए वस्त्र है. महाराज तसे होते. आणि ते तसे का होते माहिती आहे का? कारण त्यांना आत्मबोध झाला होता. आत्मबोध झाला होता, आणि आत्मबोध झालेल्या माणसाला अहंकार नसतो, कुठल्याही प्रकारचा अहंकार नसतो. आणि अहंकाररहित जो माणूस असतो त्याची जाणीवसुद्धा, म्हणजे स्वतःबद्दलची जाणीवसुद्धा कमी होते. त्याला कुठलेही गुण दोष, लोक काय म्हणतील, ही जी आपल्या मनातली कायम भीती असते ती या लोकांना नसते. मी हा आहे, हा असा आहे,
असं त्यांनी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण खूपदा काय करतो की चुकीच्या गोष्टी उचलतो मोठ्या माणसांकडनं. मला आठवतं एकाने मला सांगितलं होतं, मी सुपारी खातो कारण लोकमान्य टिळकांना सुपारीचं व्यसन होतं. अरे पण लोकमान्य टिळकांनी इतर काय काय केलं ते पाहिलं तर केवढा फरक पडेल. हा जसा मी एक विषय मांडला की स्वयंभू होते आणि त्यांना स्वत्वाचं भानसुद्धा नव्हतं, तसं आणखीन एक मला सांगायचं. मी बोलायला नको, तुम्हाला सगळ्यांना हा मंत्र माहिती आहे, गणी गण गणात बोते. कोणी बो ते म्हणतात, कोणी बा ते म्हणतात. आणि दासगणूंनी आपल्या पोथीमध्ये या दोन्ही व्हर्शन्सचा विचार केलेला आहे. त्याचा अर्थ दासगणू महाराज काय सांगतात, गणी म्हणजे मोजतो, गण गणात बा ते. बा म्हणजे आपण बोलताना काय रे म्हणतो तसं बा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जो आत्मा आहे आणि जे ब्रह्म आहे, अल्टिमेट रियालिटी, अंतिम सत्य म्हणून जे ब्रह्म सांगितलं जातं, ते आणि आत्मा हे एकात आहेत असं समज. गणी म्हणजे मोज, गण गणात, आत्मा हा ब्रह्माचाच अंश आहे हे लक्षात घे. म्हणजे उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्य, जानश्रुती वगैरे लोकांनी जे तत्त्वज्ञान सांगितलं तेच महाराजांनी आपल्या सर्वांना कळेल असं सोप्या रीतीने सांगितलं. पण दुर्दैव असं आहे की आपण त्यांच्या नुसत्या चमत्काराच्या कथा ऐकतो आणि त्याच्यावर झटकन विश्वास ठेवतो. त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान, त्यांनी सांगितलेलं आध्यात्मिक जे काही उन्नतीचे मार्ग आहेत ते आपण पाहत नाहीत अजिबात. आणि तुम्ही पाहिलं असेल उपनिषदामध्येच एक वाक्य येतं. आज सकाळपासून मी सगळ्या या गजानन महाराज प्रकट दिन उत्सव समितीच्या सभासदांबरोबर वावरते. प्रत्येकाने काय सांगावं, महाराजांची कृपा, त्यांच्यामुळे असं झालं, त्यांच्यामुळे तसं झालं, सगळ्या चांगल्या गोष्टी. का झालं माहिती आहे, कारण तुमची श्रद्धा होती. उपनिषदांमध्ये सांगितलं आहे श्रद्धस्व सौम्य. सौम्य म्हणजे अरे बाळा विश्वास ठेवायला शिक. श्रद्धा असली तर तुमचं काम होतं. इवन ऋग्वेदामध्ये एक श्रद्धा सूक्त आहे आणि तिथे सांगितलं आहे श्रद्धे श्रद्धापयस्वनः. हे श्रद्धे देवी आमच्या मनात श्रद्धा उत्पन्न कर. म्हणजे पहा, वेद उपनिषद यातनं जी परंपरा चालू आली ती आपल्याकडे झिरपत झिरपत गजानन महाराजांपर्यंत सुद्धा आपल्याला दिसलीच की नाही. म्हणजे ह्याचाच अर्थ काय की त्या लोकांनी ह्या सगळ्या जी विभूती ज्यांना मी म्हणेन, या विभूतींनी वैदिक परंपरेचा अभ्यास केला होता. आपण कुठल्याच प्रकारे यांच्या तोडीचे होसणार नाही, पण निदान त्याची जाणीव झाली तरी खूप आहे ना. आणि मी तर असं म्हणेन की आपापल्या परीने आपण सगळे या प्रवासातले म्हणजे हा जो प्रवास आहे, मोठा मार्ग आहे, त्याच्यातले आपण प्रवासी आहोत. आणि हा प्रवास करताना आपल्याला जी शिदोरी लागते, आध्यात्मिक लागते, मानसिक लागते, तत्त्वज्ञानात्मक लागते, ह्या सगळ्या शिदोरी देण्याचं काम हे लोक करत असतात. आणि म्हणून तुम्ही जसा प्रकट दिन करता किंवा मला असं कळलं की ऋषीपंचमीच्या दिवशीसुद्धा तुमचा एक वेगळा उत्सव असतो, हे सगळं करताना लक्षात घ्यायचं एवढंच की वेदापासूनची परंपरा अखंडितपणे चालू राहिलेली आहे. आणि म्हणून ज्या माणसांनी वेद जाणून घेतले किंवा दोज जिन्होंने वेद के बारे में कुछ पढ़ा है, सुना है, लिखा है, तो उनको हमारी विरासत का ही नहीं लेकिन हमारी उज्ज्वल परंपरा का भी ज्ञान होगा. और वो उज्ज्वल परंपरा अखंड अविरत रखने वाले जो गजानन महाराज जैसे विभूति है, ऐसे अनेक विभूतियाँ हैं, हमें मालूम है वो भी, लेकिन उनके पास जाना और उनको शरण जाना भक्ति एक बहुत कठिन मार्ग है. क्योंकि गीता जैसे आपको बोलती है 3 मार्ग होते हैं भगवान के पास पहुंचने के लिए. ज्ञान मार्ग, पढ़ो
और सब समझ जाएगा। दूसरा है कर्म मार्ग, यज्ञ करो, पूजा करो, होम करो, हवन करो, उससे भी होगा ये कर्म मार्ग। और भक्ति मार्ग ऐसा है कि तुम्हें परमेश्वर या विभूति को बहुत बड़ा मानना है और मैं बिल्कुल छोटी हूँ, इसका तुम्हें एहसास होना चाहिए। अगर ये हो गया तो हम दूसरों जैसा बनने का प्रयास करेंगे। काय म्हणतात याला की मला यांच्यासारखं बनायचं आहे, तो माझा आदर्श आहे। आणि आदर्श या शब्दाचा संस्कृतमधला अर्थ माहिती आहे काय आहे? आदर्श म्हणजे आरसा। माझ्यासमोर आरसा आहे जणू काही, आणि मी त्याच्यात बघून स्वतःला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करीन, वाचेन, शिकेन, लिहीन, समाजासाठी काम करीन। हे केलं की तुम्हाला गजानन महाराजांची तर कृपा झालीच, पण वेदाचं सुद्धा थोडं ज्ञान होईल अशी मला खात्री आहे। नमस्कार, धन्यवाद। ठीक आहे, काय ते सांगू? बरं, मी यांच्याशी सकाळी बोलत असताना एक गोष्ट सांगितली, मैं फिर से वो दोहराऊंगी कि हम कैसे हैं। वो यहाँ नासिक में ही एक मैंने पढ़ा था पेपर में कि एक भिकारीण, आई डोंट नो हिंदी क्या बोलते हैं, भिकारीण होती आणि खाणेरडे कपडे, काय खायची, देईल ते प्यायची वगैरे वगैरे। ती जेव्हा मेली, सगळ्या लोकांना तिची दया यायची, ती जेव्हा मेली तेव्हा तिच्या त्या फाटक्या कपड्यात खाली 4 लाख रुपये सापडले। आणि मग लोक आले, अरे ही माझी मावशी, ये तो मेरी बुआ है, ये तो मैं बहुत पहले से जानती हूँ वगैरे वगैरे करून लोक त्या तिच्या पैशावर झडप घालायला झाले। अशीच अवस्था आज आपली आहे। आपल्याकडे सगळं होतं, आपल्याकडे 4 लाख काय 4 कोटी वगैरे रुपये होते, पण आपल्याला त्याचं जाणीव नाही। आणि म्हणून आपण लोकांकडे मागतो की आम्हाला हे तंत्रज्ञान द्या। माहिती आहे का, न्यूटननी ना ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला। कसला न्यूटननी लावला? 8व्या शतकात आदि शंकराचार्य, उन्होंने स्पष्ट शब्दों में लिखा है, अगर गुरुत्वाकर्षण पृथ्वी में नहीं होता तो मानव गिर पड़ता या ऊपर उड़ जाता। उन्होंने गुरुत्वाकर्षण ये शब्द भी वहाँ प्रयोग किया है, लेकिन हमें मालूम नहीं है। जैसे मैं हमेशा बोलती हूँ की कोलंबस हा पहिला माणूस नव्हता ज्याने अमेरिका शोधली, त्याच्या आधी बरेच लोक गेले। आपल्याला माहिती आहे, इवन भारतीय लोक तिथे गेले। मेक्सिकोमध्ये एका स्तंभावर शिलालेख सापडलाय संस्कृतमधला। म्हणजे काय झाला अर्थ की आपण लोक तिथे गेलो होतो। मग कोलंबसाने अमेरिका शोधली असं का म्हणायचं? याचं कारण कोलंबसनी प्रेस कॉन्फरन्स घेतली। आणि ही गोष्ट अगदी खरी आहे की तुमच्याकडे जे ज्ञान आहे, म्हणजे फक्त तुमच्याकडे नाही, तुमच्या पूर्वजांकडे सुद्धा, ते तुम्ही जगाला सांगितलं पाहिजे, नाही का? नाही तर लोकांना कसं कळणार की तुमच्याकडे पायथागोरसचा सिद्धांत भास्कराचार्यांनी आधीच सांगितला? लोकांना कसं कळणार की गॅलिलिओच्या आधी आपल्याकडे पृथ्वीमधले नाही आहे, सूर्यमध्ये आहे आणि बाकीचे त्याच्याभोवती फिरतात? आपल्याकडे नवग्रहांची कल्पना केव्हा आली माहिती आहे? आज कोणती पण पूजा असेल ना, तर पहिले नवग्रह पूजा करतो आपण, त्याचं स्तोत्र पण आहे, बरोबर? आणि ह्या लोकांनी 9 प्लॅनेट्स कधी उडकले? आत्ता। आणि त्यातल्या सुद्धा एकाला काढून टाकला की नकोच हा आम्हाला म्हणून। म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, मेनली ऋग्वेदात आहेत, आणि आपल्याला फक्त त्या समजून घ्यायला हव्या। आणि तुम्ही ही संधी मला दिली आणि मुख्य म्हणजे छोट्या मुलांपर्यंत पोचवली, म्हणून खरोखरच मी गजानन महाराज उत्सव समितीचे आभार मानते आणि थांबते। एकदा मॅडमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आणि आमचे जनरल सेक्रेटरी दिलीप हांडगे खजिनदार, सगळ्यांनी वरती यायचं आहे। आमचे युनियनचे
प्रतिनिधी रवी गरुड, त्याच्यानंतर प्रशांत अस्वलकर, सहकारीदार भगतसाहेब आमचे, सचिन भोजने, एक छोटं विमान, एक आपलं प्रतीक मॅडमला द्यायचं आहे आपल्याला. मुझे आज यहाँ पर आप सब ने बुलाया, इसके लिए मैं आप सब का तहे दिल से बहुत बहुत धन्यवाद करता हूँ. मैं अपने आप को, अपने बच्चों को और यहाँ पर उपस्थित आप सभी को सौभाग्यशाली समझता हूँ कि सुचिता मैम, प्रांजपे मैडम ने जो वेदों के बारे में हमें बताया, उससे हमें और जिज्ञासा हुई कि वेदों के बारे में हमें जानना चाहिए. मैं एक स्कूल मैनेजमेंट जो है गोल्डन डेज, वो मेरा काम है. अभी एयरफोर्स में नौकरी करने के बाद मुझे लगता है कि आपने जो भी बातें हमें बताई हैं, मेरा ज़्यादा कर्तव्य बनता है कि उनको और आगे बच्चों तक पहुंचाने का, और मैं उसके लिए अपनी तरफ से, अपने टीचर्स की तरफ से पूरी तरह से कोशिश करूंगा कि वो वेदों के बारे में हम कितना बच्चों को एक आसान भाषा में समझा सकते हैं कि वेद क्या हैं. आज वो चीज़ें नहीं रही हैं. पेरेंट्स की एक्सपेक्टेशन अलग तरह की रहती है कि कंप्यूटर के लिए क्लास होनी चाहिए और दूसरी कई तरह की क्लासेस रहनी चाहिए. लेकिन मैं अपनी तरफ से पूरी कोशिश करूँगा, जैसे हमारे यहाँ मैं कोशिश करता हूं कि धर्म और संस्कृति के बारे में, थोड़ा सा संस्कारों के बारे में अपने स्कूलों में बताया जाए. और स्कूल की टैगलाइन भी मैम, स्नेह, संस्कार और अनुशासन के साथ शिक्षा, ये हमने टैगलाइन रखी है. तो मैं कोशिश करूंगा कि वेदों के बारे में भी हम ज़्यादा से ज़्यादा बच्चों को ज्ञान दे सकें. मैं आज यहाँ आया, आप सब ने इस पावन पर्व पे आपने मुझे बुलाया. मैं गजानन महाराज को नतमस्तक होकर ये कहना चाहता हूँ कि हम उनका अनुसरण करते हुए अगर थोड़ा भी कोशिश करेंगे, थोड़ा भी हम कोशिश करते हैं, तो आज के टाइम को देखते हुए वो एक अच्छी कोशिश होगी, अच्छा होगा कि हम बच्चों में वो सब चीज़ें डाल सकें, ला सकें. मैं श्री गजानन महाराज को नतमस्तक होके अपनी बात यहीं ख़त्म करता हूँ. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. मैम, मैं चाहता हूँ हमारे बच्चों को आप हमेशा जब भी कभी आएँ या अभी आपको कल रुकना होगा तो बच्चों को आशीर्वाद देने के लिए एक बार स्कूल में जरूर आएँ. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू मैम. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्याख्याते सन्माननीय डॉक्टर सुचिता परांजपे मॅडम, मान्यवर पाहुणे आणि उपस्थित सर्व रसिक श्रोते, आजच्या ओळख वेदांची या अत्यंत प्रचारवर्धक आणि संवेदनशील विषयावर डॉक्टर सुचिता परांजपे मॅडम यांनी जे अभ्यासपूर्ण, सखोल आणि प्रभावी वक्तव्य सादर केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या शब्दातून वेद, त्यामागील जीवनमूल्ये आणि आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता अतिशय सोप्या,
समजण्यासारख्या आणि उलगडली गेली आहे. हे व्याख्यान केवळ ऐकण्यापुरतेच न राहता आपल्याला त्यांचा विचार करायला लावणारे आणि आत्मसात करायला लावणारे सुद्धा ठरेल. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या अत्यंत वेळातून वेळ काढून श्री हरबीर चौधरी सर, चेअरमन ऑफ गोल्डन डेज स्कूल हे उपस्थित राहिलेत. तसेच अधिकारी वर्ग, युनियनचे पदाधिकारी, HLचे पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका आणि इतर सर्व मान्यवरांचे मी विशेष आभार मानतो. आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे महत्त्व, प्रेरणा अधिकच वाढली असून आयोजक व सहभागी सर्वांसाठी हा अतिशय सन्मानाचा क्षण राहिलेला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजकासाठी सिव्हिल डिपार्टमेंट, सुरक्षा विभाग, इलेक्ट्रिक विभाग, हॉर्टिकल्चर, भालेराव मंडप डेकोरेशन तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या इतर सर्व सेवा संबंधित विभाग तसेच सहकार्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.